राम राम मंडळी, आपलं गाव आपलं शिवार या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, शेतामध्ये मस्त वातावरण आहे. आता मस्तपैकी भोपळा लागलेला आहे. असेच लिंबाच्या झाडावर आम्ही वेलाचे झाडं लावलेले आहेत. मस्त वेली लावलेल्या आहेत. इकडं भोपळ्याचं लावलेलं आहे आणि इकडच्या साईडला हे तूर वगैरे उगवलेली आणि ह्या दुसऱ्या साईडला जे आहे लिंब, तर तिथं मस्तपैकी दोडक्याचा वेल लावलेला. दोडके मस्त आलेत रे, पारोशे दोडके. काढतो का आपल्याला? आपण मस्त आज भजे करून खाऊ. चढा येतं ना तुला वरती? चढ बर. किती छान फुल आले त्याला, मस्त एकदम. हा, इथं आहे एक मोठा एकदम छान. हे काय आहे इथं? थोड बर तो. जास्त उंच चढू नका. हे खाली. तर या दोडक्याची आता मस्तपैकी आपण आजीकडून भजी करून घेऊया. तर चला तर पाहूया कशी आहे आजची रेसिपी. अशा चकल्या कट करायच्या, बारीक कट करायच्या ना, बारीक. ह्याच्यामध्ये आणखी जर कोवळा असेल बारका तर ते पण चांगला लागतो आणि हे पण चांगलं, तसं काय नाही. भाज्यासाठी लसूण कुटून घ्यायचा, अद्रक असेल तर थोडीशी अद्रक आणि जिरे पण सगळं कुटून घ्यायचं एकत्रित. बेसन पीठ 2 हिस्से आणि 1 हिस्सा ज्वारीचे पीठ टाकायचं आणि त्यामध्येच आपण जे कुटून घेतलेलं सामान आहे सगळं. गव्हाचं चिमूट टाकायची. गव्हाच्या पिठाची पण थोडीशी चिमूट टाकायची म्हणजे मऊ येते. आणि त्याच्यामध्ये आपण जे लसूण, कोथिंबीर, जिरे वगैरे जे कुटून घेतलेलं आहे मिश्रण, आता तेच भाज्यासाठी वापरायचं आपल्याला. मिरची भजी होण्यासाठी हळद आणि थोडे काय टाकलंस आता? लाल तिखट का? तांबडं तिखट. लाल तिखट एक चमच्यावर टाकलेलं आजीनं. खाता सोडा चिमूटभर टाकायचा आणि ओवा जर असेल तुमच्याकडं तर ओवा सुद्धा टाकायचा, चांगली टेस्ट येते. असं तेल गरम करायला बाजूला ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जे आता दोडक्याचे तुकडे केले ते गोल गोल ते टाकलेले आणि पीठ वगैरे, आता त्यामध्ये पाणी वगैरे मिक्स केलेले पिठात. पाणी एवढंच टाका की जास्त पातळ पण होणार नाही. थोडं चिकट प्रमाणात वाटेल असं तयार करायचं मिश्रण. असं टाकायचे भजी आणि थोडं व्यवस्थित अंतर घेऊन टाका, वळणार नाही याची काळजी घ्या. बघा किती मस्त फुगत आहेत, एकदम वडापाव सारखं वाटत आहे. का एकदम फुललेले भजे. खरंच खायला असे ताजे भजे खायला वेगळीच मजा असते. त्याला दोडक्याचे भजे म्हणतात, पारोसा दोडका. मंडळी, कसे वाटले हे वेगळ्या प्रकारचे भजे? गावाकडं अशाच वेगवेगळ्या जे भजे बनवले जातात. हादगा फुलाचे पण भजे वेगळ्या प्रकारे बनवले जातात गावाकडे. त्याचा पण एक व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की टाकेल. आणि काही एवढे मस्त भजे झालेले आहेत. आता ह्याच्यावरच ताव मारायचा आपल्याला. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर काय अडचणच नाही. तर मित्रांनो, नवीन व्हिडिओसोबत नक्की भेटू. तोपर्यंत राम राम.